नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी तालुका सरौलीपाड़ा स्थित ठाणे ग्रामीण जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष व DY फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे और महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस युवक सह चिटनीस वीरेंद्र दयानंद चोरगे द्वारा गणेश उत्सव के अवसर पर सत्यनारायण महापूजा और घरगुथी मकर सजावट स्पर्धा के विजेताओं का सम्मान समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर कल्याण के आमदार विश्वनाथ भोइर, माजी नगर सेवक बालाराम चौधरी आदि कई मान्यवर के हाथों टॉप 5 विजेताओं को सम्मान चिन्ह व नगद राशि देकर सम्मानित किया गया। आपण बक्षीस देणार आहोत। कल्याणचे लोकप्रिय आमदार विश्वनाथ दादा भोइर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या शुभ हस्ते आपण विजेत्यांचा सन्मान करणार आहोत। त्यांच्या समवेत सन्माननीय नगरसेवक जयवंतदादा भोइर साहेब, कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक बालाराम चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी तिन्ही आमच्या पाहुण्यांना विनंती करतो की आपण आजचा हा डेकोरेशन सजावट स्पर्धा 2024 चा टॉप 5 विजेत्यांना आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावा। मंडळी, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा आणि महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये DY फाउंडेशनच्या वतीने 2024 चा गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल लावून प्रत्येक तालुक्यावाईज आपण ट्रॉफी दिलेल्या आहेत। परंतु आमने लोणार परिसरातील हे सर्वोत्कृष्ट टॉप 5 गणेश सजावट स्पर्धेतील आमच्या विजेत्यांना आज मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। गणेश भक्तामध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि प्रेरणा या कलेच्या माध्यमातून आपण पाहिली आणि लोणार गावातून बिलॉंग करून हा विभागीय 1 नंबर सर्वोत्कृष्ट टॉप होण्याचा मान मिळालेला आहे। त्यांचा प्रथम सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत। दादा भोइर साहेबांसाठी जोरदार टाळ्या आपण त्यांचं स्वागत करूया। दादाला विनंती, फक्त 5 बक्षीस आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेशोत्सव स्पर्धेच्या माध्यमातून मकर सजावट स्पर्धा संपन्न झाली। लोणार परिसरातील सर्वोत्कृष्ट डेकोरेशन अर्थातच या वर्षीचा पहिला क्रमांक जातोय शिवसृष्टी साकारलेले सचिन गायकवाड लोणार। जोरदार जोरदार टाळ्या त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। मी सन्माननीय लोकप्रिय आमदार विश्वनाथ भोइर साहेबांना विनंती करतोय, आपण वारकरी संप्रदायाची ही मानाची शाल, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्याचा सन्मान करूया। जोरदार जोरदार टाळ्या शिवसृष्टी साकारणारे लोणार गावचे सचिन गायकवाड आणि गायकवाड परिवाराचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन। आपले गावचे कुमार कल्पेश दिलीप केने वृंदावन सोसायटी साकारले अतिशय सुंदर द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे। मी त्यांना विनंती करतोय, केने परिवार, आपले गावचे सन्माननीय दिलीप केने यांचे सुपुत्र कुमार कल्पेश दिलीप केने आणि केने परिवाराचा सन्माननीय आमदार विश्वनाथ दादा भोइर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वारकरी संप्रदायाची ही मानाची शाल परिधान करून आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करत आहोत। तसेच DY फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक, रोख रक्कम देऊन या द्वितीय क्रमांक पटकावलेल्या कुमार कल्पेश दिलीप केने आणि केने परिवाराला सन्मानित केलं जात आहे। त्याच्या समवेत सन्माननीय नगरसेवक जयवंत भोइर साहेब, सन्माननीय नगरसेवक बालाराम चौधरी साहेब, आमने लोणार परिसरातील सर्वोत्कृष्ट टॉप 5 मध्ये 3रा क्रमांक देवरुख गावचे श्री दत्तात्रय गणपत केने। जोरदार जोरदार टाळ्या दत्तात्रय गणपत केने यांना विनंती असेल आपण पुढे यावं, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। केने परिवार सातत्याने आमने लोणार परिसरामध्ये या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि देवरुख गावामधून बिलॉंग करून 3रा क्रमांक पटकावलेला आहे। आदरणीय जयवंत भोइर साहेब आणि बालाराम चौधरी साहेब, सन्माननीय नगरसेवक, तिसऱ्या क्रमांकासाठी जोरदार टाळ्या। 4था क्रमांक श्री केतन मदन थळे सोनाळे शेषनागाचा अतिशय सुंदर देखावा सादर केला होता। मी केतन थळे यांना विनंती करतो की पुढे यावर 4थ्या क्रमांकाचं आपल्या विभागातील बक्षीस आपण घ्यावा। सन्माननीय बालाराम चौधरी साहेबांना विनंती करतोय। सन्माननीय अंबरनाथ शहराचे अध्यक्ष काँग्रेस कमिटी ऍडव्होकेट कृष्णा पाडी साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे यावं। 4था क्रमांक केतन मदन थळे सोनाळे या विभागात बिलॉंग करतात, 4था क्रमांक पटकावलेला आहे। आणि मंडळी, या विभागातील 5वा आणि अंतिम क्रमांक श्री हेमंत पाटील पिसे। जोरदार टाळ्या हेमंत पाटील यांना देखील विनंती, 5व्या क्रमांकाचं बक्षीस घेण्यासाठी आपण पुढे यायचं आहे। हेमंत पाटील पिसे, मी सन्माननीय अंबरनाथ शहराचे अध्यक्ष, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी आणि ऍडव्होकेट
सन्माननीय दादांचे व्याही कृष्णा रसाळ बाळी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभहस्ते हेमंत पाटील पीसी या कलावंताला आपण सन्मानित करायचं आहे। हेमंत हा होतकरू डीवाय फाउंडेशनचा पदाधिकारी देखील आहे आणि अतिशय मेहनत जोरदार टाळ्या। आज योगायोगाने आपल्याला सन्माननीय आमदार साहेब या कार्यक्रमासाठी लाभले। मी दादांना विनंती करतो की आमदार साहेबांचं शाल देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं। आमदार साहेबांना विनंती करतो की स्वर्गीय परिवाराच्या वतीने या स्वागताचा आणि सन्मानाचा आपण स्वीकार करावा। व्यक्तिमत्व पाचवी विजेत्यांचा एक सामूहिक फोटो बाकी आहे। मायेची प्रेमाची शाल पांघरून आमदार साहेबांचं स्वागत केलं जात आहे। तसेच सन्माननीय नगरसेवक जयवंत भोईर साहेबांना विनंती असेल आपण देखील पुढे यावं। सन्माननीय नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका विराज चोरगे यांना विनंती असेल की आपण भोईर साहेबांना देखील सन्मानित करावं। यानंतर वीरेंद्र चोरगे साहेबांना विनंती असेल आपण भिवंडीचे लोकप्रिय व्यक्तिमत्व औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठं नाव आदरणीय ज्येष्ठ नगरसेवक बाळा मधुकर चौधरी साहेबांना या ठिकाणी मायेची प्रेमाची शाल पांघरून त्यांचा सन्मान करावा। सन्माननीय लीलाराम सिंधी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करतोय। वीरेन भाऊंना विनंती असेल आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा। पाचवी विजेते आपण पुढे यायचे आदरणीय एक सर्व विजेत्यांनी आपापल्या ट्रॉफ्या पकडून समोर यायचं आहे। पाहुण्यांसोबत एक सामूहिक फोटो आपण या ठिकाणी लाख धन्यवाद। बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती। सरवली पाडा येथे आमचे जावई दयानंद चोरगे आणि त्यांच्या मिसेस आमची मुलगी प्रियांका चोरगे आणि त्यांचा पूर्ण परिवार आणि प्रेमाने इथे आम्हाला सत्यनारायण पूजेसाठी बोलवलं होतं आणि त्या निमित्ताने इथं आल्यावरच आम्हाला कळलं की ही गणेशोत्सव सजावट स्पर्धासुद्धा त्यांनी पूर्ण ठाणे जिल्ह्यात आयोजित केली होती। सुदैवाने त्यांचा बक्षीस समारंभ करण्याचा योगसुद्धा आज आम्हाला भेटला। मला वाटतं सत्यनारायणाच्या पूजेला गेल्यावरती काही ना काही भेटतं किंवा जो पूजा ठेवतो त्याला काही ना काही भेटतं असं त्या ह्याच्यामध्ये सांगितलं जातं त्या कथेमध्ये। आता आम्ही फक्त पूजेला आलो होतो, आम्हाला काय माहिती एवढे पत्रकार असतील आणि एवढी मोठी बक्षीस आमच्या हस्ते देण्यात योग येईल, परंतु तो आज इथं आलेला आहे। जावयाचे आणि मुलीचे आणि त्यांच्या मुलं म्हणजे आमचे नातू सर्व यांचं फार फार आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। आणि जे विजेते झालेले आहेत या स्पर्धेमध्ये त्यांना शुभेच्छा देतो। पुन्हा पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये जोमाने भाग घ्या आणि ही स्पर्धा आपणच जिंकू असं चंग बांधून आपण सर्वजण या स्पर्धेत सहभागी व्हावे एवढी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।